हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. ओम गुरुदेवाय विद्महे परब्रह्माय धीमहि तन्नो गुरुः प्रचोदयात. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास ग्रहांच्या राशी पालट विषयी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण गुरु राशी पालट होत असताना जी परिस्थिती असते, ग्रहस्थिती आकाशातील, या ठिकाणी मी आपणास स्पष्ट करू इच्छितो. ग्रहांशी संबंधित, राशींशी संबंधित. गुरु ग्रहाचा मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश होत आहे. मित्रांनो, आपल्या सूर्यग्रह माळेतील 12 ग्रहांपैकी गुरु ग्रह सर्वात मोठा असून साधारण 1 वर्ष एका राशीत असतो. वक्री वगैरे असेल तरच या कालावधीत थोडी वाढ होण्याची शक्यता राहते. गुरु उच्च शिक्षणाचा, ब्रह्मज्ञानाचा, धर्माचा, स्वधर्माचरणाचा, अध्यात्माचा, भक्ती मार्गाचा, ध्यान धारणेचा कारक ग्रह आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. अधिक ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा अर्थात सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी उत्तर रात्री 1 वाजून 50 मिनिटांनी गुरुग्रह मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करत आहे. याचा पुण्यकाळ आज रात्री 11 वाजून 59 मिनिटांपासून अर्थात सोमवारी रात्री 11 वाजून 59 मिनिटांपासून ते उत्तर रात्री 3 वाजून 41 मिनिटांपर्यंत आहे. या पुण्य काळामध्ये मित्रांनो, गुरुच्या सुवर्ण प्रतिमेचे पूजन, गुरुचा मंत्र जप आणि गुरुच्या कारक वस्तूचे सत्पात्री दान करणे अत्यंत पुण्याचे काम आहे. सुवर्णपादाने आलेल्या गुरुचे फळ जरी चिंता असले तरी गुरु शुभ समजावं मित्रांनो. आता या छोट्याशा वेळामध्ये आपण कितपत हे साध्य करू शकता हे आपल्यावरच अवलंबून आहे. त्यापेक्षा मित्रांनो, आपण गुरुग्रहाचा मंत्र जप जर आपण केला, आपला देहधारी जर गुरु आपण केलेला असेल तर त्यांनी दिलेला गुरु मंत्राचा जप करा. आणि नसेल तर मग आपण दत्तगुरूंचा मंत्र जप करावा मित्रांनो. या काळामध्ये शक्य असतं, कारण दान वगैरे घेण्यासाठी ब्राह्मण उपलब्ध देवता नसणार आहे या काळामध्ये मित्रांनो. मित्रांनो, आपली जन्मचंद्र राशी आणि आपणास गुरु कितवा आहे आणि त्या उद्देशाने पीडा परिहारार्थ दान किंवा धार्मिक क्रिया काय असणार आहे हे आता आपण या तक्त्यामध्ये पाहूया. मेष, धनु आणि सिंह यांना अनुक्रमे 4, 8 आणि 12वा गुरु असणार आहे. या राशींच्या जातकांनी पूजा, गुरुप्रतिमेची, मंत्रजप, दान अवश्य करावे. कर्क, वृषभ, कुंभ, तुळ या 4 राशींच्या जातकांनी पूजा, मंत्रजप, दान पैकी एखादा प्रकार तरी करावा. यांना गुरु अनुक्रमे 1, 3, 6, 10 असणार आहे. मिथुन, मकर, कन्या, मीन, वृश्चिक यांना गुरु 2, 11, 9, 7, 5 असा असणार आहे. या राशींच्या जातकांनी पूजा, मंत्रजप, दान यापैकी काही करण्याची गरज तशी राहणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आपली जन्मचंद्र राशी नुसार गुरु कोणत्या पादाने येत आहे आणि त्या पादाचे फळ आपल्याला काय प्राप्त होणार आहे हे या तथ्यावरून आपण समजून घेऊया. कर्क, धनु आणि कुंभ या राशीला गुरु सोन्याच्या पादाने येत आहे. जरी याचे फळ चिंता असले तरी ते शुभ चिंता आहे मित्रांनो, अशुभ नसणार आहे. मेष, सिंह, वृश्चिक या राशींना चांदीच्या पायाने येत आहे गुरु.
तो शुभ असणार आहे. मिथुन, तुळ आणि मीन या राशींना तांब्याच्या पादाने गुरु येत आहे. या राशींच्या जातकांना स्त्री प्राप्ती होण्याची शक्यता जास्त आहे. वृषभ, कन्या आणि मकर या राशींच्या जातकांना लोह पादाने गुरु येत आहे. यांना मात्र थोडासा कष्टदायक असणार आहे मित्रांनो. गुरुग्रह ज्या चंद्र राशींना गुरु लोहपादाने येत आहे त्या जातकांनी गुरुच्या उद्देशाने विधिवत पूजन, मंत्र जप व दान धर्म यथाशक्ती करावे मित्रांनो. गुरुग्रहाच्या कारक दानाच्या वस्तू याप्रमाणे असाव्या. सोने, सोन्याचा एखादा तुकडा म्हणा, तार म्हणा, काही जे आपल्याला शक्य असेल यथाशक्ती. कासे, काशाचे भांडे एखादे थोडे लहान मोठे काही. पुष्कराज रत्न साधारण ओरिजिनल असावा. चना डाळ, साखर, पिवळे वस्त्र सव्वा म्हणजे चना डाळ साखर हे सव्वा किलो तरी असावं किमान. पिवळे वस्त्र अर्थात हे सोहळे असलेले उत्तम राहील. पिवळी फुले व घोडा घोडा देणं शक्य असणार नाही याचा विचार सहसा आपण करू नका. मंत्रजप संख्या 19,000 असणार आहे. या राशींच्या जातकांनी ज्यांना लोहपादाने गुरु येत आहे त्यांनी प्रतिमा सुवर्णाची जी गुरुची असते त्याची पूजा करायची आहे. विधिवत पंडिताच्या माध्यमातून, स्वतः नाही मित्रांनो. मंत्रजप असणार आहे जो 19,000 दाखवलेला आहे. तर तो मंत्र असा आहे: देवांनांच ऋषींनांच गुरुं कांचन समीपम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तम नमामि बृहस्पती. हा एवढा मंत्र आपल्याला 19,000 करायचा आहे मित्रांनो. संकल्प सोडून करायचा आहे. निदान 7 दिवसामध्ये केला तरी उत्तम राहील. 7 दिवसातच करायचा आहे शक्यतो. आणि 8व्या दिवशी तुम्ही हा दान करू देऊ शकता, हवनही करू शकता मंत्राच्या 10%. गुरुच्या सुवर्ण प्रतिमेच्या पूजनाचा व सत्पात्री दानाचा संकल्प असा असणार आहे मित्रांनो. असेच आपल्याला उचलल्या आणि वस्तू दान केल्या असं नाही मित्रांनो. पाया पडल्या, आशीर्वाद घेतला. मम जन्म राशी सकाशात अनिष्ट स्थान स्थित गृह पीडा परिहारार्थ एकादश स्थान वच्छु फल प्राप्त्यर्थ सुवर्ण प्रतिमायाम बृहस्पती पूजनम तत्प्रीतिकरम दानम च करिष्ये. अमुकच्या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूचे नाव घ्यायचे आहे, जी वस्तू दान करणार आहात ती. गुरुच्या ध्यानाचा श्लोक असा असणार आहे: अहो वाचस्पती जीव सिंधु मंडल संभव एहंगीर संभूत हयारूढ शत्रुभुज दंडाक्ष सूत्र वरद कमंडलुधर प्रभो महानिंद्रेती संपूचो विधी वर्णा की नाम गृहा. दानाचा श्लोक असा असणार आहे: बृहस्पती प्रीतिकरम दानम पीडा निवारकम सर्वपत्ती विनाशाय द्विजा ग्रयाय ददाम्यहम. मित्रांनो, या मंत्राचे आपण टेन्शन घ्यायचे नाही. जर आपण विधिवत करत असाल हे पंडिताच्या माध्यमातून तर पंडितच या मंत्रांचा उच्चार करणार आहे. आपल्याला यायला हवे अशातला भाग नाही. संस्कृतमध्ये आहेत मित्रांनो, स्पष्ट उच्चार व्हायला हवे. हा उद्देश तरच आपल्याला त्याचे फळ प्राप्त होईल, अन्यथा होणार नाही मित्रांनो. अर्थ वेगळा होतो. तेव्हा लक्षात घ्या मित्रांनो, सोमवार दिनांक 1 जून रोजी गुरु मिथुन राशीतून कर्क राशीमध्ये प्रवेश करत. त्याचे जे काही विधिवत पूजन वगैरे असेल, मंत्र जप, दान वगैरे, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिले. तर हा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे मित्रांनो. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा मित्रांनो. मित्रांनो, एक सांगायचे राहिलेले आहे की हे राशी परत्वे फल आहे, पण मुळात आपल्याला गुरु आपल्या जन्मकुंडलीला लग्न राशीनुसार कोण आहे आणि तो कुठे गेला आहे, शुभ आहे की अशुभ आहे, त्याप्रमाणेच तो फळ आपल्याला देणार आहे मित्रांनो. थोडंफार कमी जास्त होऊ शकतं, पण लग्न राशीनुसारच गुरु आपल्याला शुभाशुभ फळे देणार आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. त्यामुळे या
व्हिडिओमध्ये जे काही सांगितले त्याचे टेन्शन आपण घेण्याची गरज नाही. धन्यवाद मित्रांनो. पुढील माझा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. तोपर्यंत आपली भेट होईपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा. असं हरिओम. शिवशंभू.